हजारो टॅक्सी चालक, बस ऑपरेटर आणि ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आता थेट संसदेकडे मोर्चा काढणार आहेत. कारण त्यांचा आरोप आहे की E20 इंधनामुळे त्यांच्या गाड्यांमध्ये बिघाड होत आहे. पण प्रश्न असा आहे, सरकार हा नियम मागं घेईल का? की हा निर्णय आता इतका मोठा झाला आहे की तो बदलण्याचे जवळपास अशक्य आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या आंदोलनाच्या दोन्ही बाजू तथ्यसह समजून घेणार आहोत. इंग्लिश, स्पॅनिश, जर्मन किंवा अजून कोणतीही भाषा शिकायची असेल तर आजच्या व्हिडिओचा स्पॉन्सर डुओलिंगो नक्की ट्राय करा. लिंक बायोमध्ये आणि पिन कॉमेंटमध्ये दिलेली आहे. दिल्ली ट्रान्सपोर्ट असोसिएशनसह अनेक ट्रान्सपोर्ट संघटनांनी जाहीर केलं आहे की 4 ऑगस्ट रोजी संसदेकडे मोर्चा काढला जाणार आहे. काही संघटनांनी गरज पडल्यास उपोषणाचाही इशारा दिला आहे. त्यांची मुख्य मागणी एकच आहे, E20 इंधनाची सक्ती थांबवा. त्यांचा दावा आहे की जुन्या वाहनांमध्ये E20 इंधनामुळे मायलेज आणि देखभालीचे प्रश्न उभे होत आहेत. त्यामुळे सरकारने हा निर्णय पुन्हा विचारात घ्यावा. पण इथेच खरी गोष्ट सुरू होत आहे. सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचा निर्णय ग्राहकांना स्वस्त पेट्रोल देण्यासाठी घेतलाच नाही. यामागे मोठं कारण आहे भारताची ऊर्जा सुरक्षा. आजही भारत आपल्या गरजेपेक्षा 80% अधिक कच्चं तेल आयात करतो. म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर वाढले किंवा युद्ध झालं किंवा पुरवठा खंडित झाला तर त्याचा थेट परिणाम भारतावर होतो. याच समस्येवर उपाय म्हणून 2001 मध्ये इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोलचा कार्यक्रम सुरू झाला. सुरुवातीला E10 म्हणजे 10% इथेनॉल मिसळल्याचं लक्ष्य होतं. त्यानंतर सरकारने E20 कडे वाटचाल सुरू केली आणि हे लक्ष्य आपोआप लवकरच गाठण्यात आलं. यामुळे भारत आज जगातील सर्वात मोठ्या इथेनॉल उत्पादक देशांपैकी एक देश बनला. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, सरकार हा निर्णय मागे का घेत नाही? कारण या धोरणावर विश्वास ठेवून देशातील अनेक कंपन्यांनी इथेनॉल उत्पादनासाठी मोठी गुंतवणूक केली आहे. एका आधुनिक इथेनॉल प्लांटसाठी शेकडो रुपयांची गुंतवणूक लागते. अनेक उत्पादकांनी बँकेकडून कर्ज घेऊन प्रकल्प उभारले आहेत. जर सरकारने अचानक E20 धोरण मागे घेतले तर या उद्योगांवर आणि त्यांच्या गुंतवणुकीवर मोठा आर्थिक परिणाम होऊ शकतो. म्हणूनच सरकारसाठी हा फक्त इंधनाचा विषय राहिलेला नाही, तर अर्थव्यवस्था, उद्योग आणि ऊर्जा सुरक्षेशी जोडलेला विषय बनला आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की वाहनधारकांच्या समस्या दुर्लक्षित केल्या जाव्यात. जर E20 मुळे काही वाहनांना खरोखरच अडचणी येत असतील तर त्याचा स्पष्ट तांत्रिक मार्गदर्शन, सूचना, वाहन उत्पादकांची जबाबदारी आणि ग्राहकांना योग्य संरक्षण मिळावं तितकंच आवश्यक आहे. आता मोठा प्रश्न तुमच्यासाठी, E20 धोरण देशासाठी योग्य आहे की सरकारने सामान्य वाहनांच्या तक्रारी ऐकून यात बदल करण्यात यावा? यासाठी तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा.